तर अशोक खरातमुळे चाकणकर यांच्या मागची कटकट कायम आहे। महिला आयोगाच्या पदावरून चाकणकरांना हटवा, पत्रकार परिषद घेत रुपाली ठोंबरे पाटलांनी ही मागणी केली। रुपाली चाकणकरांनी महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा। महिला आयोगानं खरातवर आरोपपत्र दाखल का केलं नाही? राज्याचा महिला आयोग खरातचे पाय धुतोय। वर्षभरापूर्वीच खरात विरोधात महिला आयोगाकडे तक्रार आली। खरात प्रकरणावरून रुपाली ठोंबरे पाटलांनी चाकणकरांवर निशाणा साधलाय। त्यामुळे पत्रकार परिषद घेत रुपाली ठोंबरे पाटलांनी ही मागणी केली। महिला आयोगाच्या पदावरून रुपाली चाकणकरांना हटवा, पत्रकार परिषदेत रुपाली ठोंबरे पाटलांनी ही मागणी केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर महिला आयोगानं ज्यावेळी तक्रारी आल्या त्याच वेळी खरातवर कारवाई का नाही केली असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय। सुरक्षित सक्षमतेची विश्वास दाखवण्यासाठी आणि सत्ताधारी आम्ही सत्तेतले खमके असलेले विश्वास दाखवण्यासाठी तातडीने चाकणकर यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे। जर चाकणकरांना कुठे नैतिकता उरली असेल तर त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा। त्या पदावर असताना या प्रकरणाची चौकशी होणार नाही, हस्तक्षेप केला जाईल। आम्हाला या गुन्ह्यामध्ये कायद्यामध्ये कुणाचाही हस्तक्षेप नको आहे आणि जर तुम्ही राजीनामा दिला नाही तर महाराष्ट्रातल्या समंद कानाकोपऱ्यातनं तुम्हाला आंदोलन दिसेल आणि त्याची तोशीस ही सरकारवर असेल, एवढं लक्षात ठेवा। महिलांना सुरक्षित सक्षमतेची विश्वास दाखवण्यासाठी आणि सत्ताधारी आम्ही सत्तेतले खमके असलेले विश्वास दाखवण्यासाठी तातडीने चाकणकर यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे। जर चाकणकरांना कुठे नैतिकता उरली असेल तर त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा। महिलांना सुरक्षित सक्षमतेची